मार्केटिंग बद्दल एक गोष्ट शेअर करतो तुमच्याशी. बघा पटलं तर अजूनही बरेच व्यावसायिक जे आहेत ना ते आपल्या व्यवसायाची जाहिरात द्यायला कचरत आहेत किंवा व्हिडिओ बनवायला त्यांना एवढी लाज वाटते किंवा कमी पण वाटतोय. इथे पण आम्हाला भेटायला बरेच जण आले होते, मिसळ खायला पण लोक येतात. ते पण आम्हाला म्हणतात की व्हिडिओ बनवलं किंवा शेजार पाजारचे असतील, नातेवाईक असतील किंवा कोणी आजूबाजूचे असतील किंवा फेसबुकवरचे कमेंट काहीतरी वाईट साईड येईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर प्रसिद्ध व्हायचं तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जे काही गोष्टी, चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, जे काय ते तुम्हाला गिळायचंय. किंवा सर्वात बेस्ट म्हणजे आता मी जर केलं तुम्ही करू शकता ते म्हणजे कमेंट बॉक्स सगळे बंद करून टाकायचे. कोणाला कमेंट करताच येणार नाही, चांगली पण नको आणि वाईट पण नको. तर पहिली गोष्ट एक लक्षात ठेवायची, तुम्हाला मार्केटिंग जर शिकायचं असेल किंवा शिकण्यापेक्षा तुमच्याकडे जे प्रोडक्ट आहे, तुम्ही कुठलाही व्यवसाय करत असाल, तुमच्या प्रोडक्टची माहिती देण्याचा तुम्हाला अधिकार आहे. फक्त कायद्याचं भान राखून, कोणालाही न दुखवता, अन्य कोणालाही त्रास न देता ते जर तुम्ही केलं, तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यामुळे मी 2 गोष्टी सांगतो, त्या नीट लक्षात घ्या. पहिली गोष्ट, जसा मी आता तुमच्यासमोर आलेलो आहे, मी कॅमेऱ्यात बघून थेट बोलतो आहे. कुठेही इकडे तिकडे पलीकडे होते ते मला हात करतात, तर पण मी तुमच्याशी थेट बोलतोय. कुठेही लाज बाळगली नाही की अरे ते मला हसतात की हसत कोणाला नसतं. आणि माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे की आपण कर्ज काढलेलं असेल, आपण आपला बिझनेस करतोय, आपल्याला जर आपलं पोट भरायचं तर हसणाऱ्या लोकांकडे कशाला लक्ष द्यायचं. ते थोडे आपल्याला पोहोचणार आहेत किंवा ते थोडी आपल्याला पोहोचतायत की आपला हप्ता भरतायत. मी तर ह्या गोष्टीला 0 किंमत देतो. तर मुद्दा असा आहे की पहिली गोष्ट एक काम करायची, असा छानपैकी मोबाईल धरायचा हातात आणि व्यवस्थित एक 4 मुद्दे लिहून काढायचे आणि व्यवस्थित बोलायला सुरुवात करायची. थोडं ततपप झाला तरी चालणार आहे. समोरच्याला समजेल अशा भाषेमध्ये स्लो, अतिशय साध्या पद्धतीने तुम्ही समोरच्याला प्रेझेंटेशन द्यायचं. की उदाहरणार्थ आता मी शितूत, नमस्कार, माझं नाव ऋषिकेश उदय शितूत, मी रत्नागिरी गणपतीपुळे रोडवरील जे हॉटेल आहे शितूत मिसळ कंसात मनाची मिसळ हे हॉटेलचा मालक आहे. आमच्याकडे टोकन सिस्टीम आहे. याचा अर्थ येण्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला टोकन घ्यावं लागतं. आता अशा पद्धतीने मी बोलल्यामुळे तुम्हाला थोडं तरी कळलं की ह्याच्याकडे काहीतरी सिस्टीम आहे. हा पहिला मुद्दा. आणि दुसरी गोष्ट अशी की बोलताना आणि तुम्ही वावरताना स्पष्ट बोलायचं. बाकी भाषा तुमची शुद्ध अशुद्ध ती असेल, त्याच्याबद्दल प्रश्न नाही, पण जे काय बोलायचं ते समोरच्याला क्लिअर समजू दे. फटफट बोलायचं नाही. आणि हा जो मुद्दा दुसरा आहे तो महत्वाचा आहे. आणि तुमचं समोरच्याने बघताना तुम्ही क्लीन, व्यवस्थित दिसले पाहिजेत. आता गंमत अशी आहे की काही वेळेला असं असतं की धुरकट व्हिडिओ जातो. कसं असतं, जेवढं तुम्ही ना असं अजागळपणे प्रेझेंट व्हाल, मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की तुम्ही जेवढं अजागळ दिसाल ना किंवा असं अस्वच्छ तुमचा व्हिडिओ असतील ना, लोकांचा मूड निघून जातो, तुमच्याकडे तुमचं मार्केटिंग होणारच नाही. आणि शक्यतो मी तुम्हाला बोललो त्याप्रमाणे की मार्केटिंग करताना पटापट व्हिडिओ पोस्ट करायचे. मी कमीत कमी पहिले 60 व्हिडिओ पोस्ट करायचे पहिल्या महिन्यामध्ये. भले ते व्हिडिओ 2 मिनिटाचा असू दे, 3 मिनिटाचा असू देत, लाजायचं नाही. त्याच्यामुळे उठा आणि कामाला लागा. मार्केटिंग करणं खूप सोपं आहे, कठीण काही नाहीये. कठीण जरी बऱ्याच जण वाटलं तरी ते सोपं आहे. मी तुम्हाला मराठीतले व्हिडिओ का देतोय आणि खूप प्रसिद्ध मी का झालेलो आहे तुम्हाला मी सोप्या भाषेत सांगतोय. आणि कोण कोणाला हसत नसतो, कोण कोणाला वेळ नसतो आणि कोणी कोणाला हसू दे, आपण लक्ष द्यायचं नाही. मला कोण किती काय बोलला, मला काय त्याची पडलेलीच नाहीये, मी बघतच नाही तिकडे. त्याच्यामुळे कामाला सुरुवात करा, उठा आणि व्हिडिओ शूट करा आणि पोस्ट करायचं. ओके, धन्यवाद, आभारी आहे. तुमचं मार्केटिंग नक्की होणार.